सगळ्यात आधी डिस्क्लेमर देते, हा व्हिडिओ मागच्या उन्हाळ्यातला आहे, म्हणजेच मागच्या वर्षीचा. तर सगळ्यात आधी आम्ही वेपर्स करून घेतले होते आणि त्याची ही क्लिप आहे. आयुषने आम्हाला वेपर्स वाळत घालायला खूप जास्त मदत केली होती, म्हणून मी त्याचीच क्लिप थोडीशी शूट केली होती. डिटेल ब्लॉग जो डिटेल वेपर्सचा व्हिडिओ आहे ना, तो चॅनलवर आपल्या ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्यामुळे मग मी जास्त काही शूट केलं नाही. थोडीशी क्लिप शूट केली आणि आयुष आमचं बघा किती व्यवस्थित वेपर्स उन्हात घालतो आहे, त्याचा भासतं आहे तरीसुद्धा. तर हाय हॅलो नमस्ते, मिसेस फौजलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आम्ही बनवतो आहे नाचणीचे पापड. नाचणीचे जे पळी पापड असतात ते. तर साईड बाय साईड पापड भाजायचं चालू आहे आणि आरावरती मस्त म्हणलं भाजून घ्यावं, कारण जेवताना मग खाता येईल सगळ्यांनाच. आणि नाचणीच्या पापडाची क्विक रेसिपी सांगते मी. 2 किलो नाचणीचं पीठ घेतलं होतं, म्हणजे नाचणी दळून घेतली आम्हीच घरीच. आणि ते ना एकदम पातळ असं सरसरीत असं भिजवून घेतलं आदल्या रात्री. म्हणजे जर तुम्ही उद्या पापड बनवणार असाल तर आज एक 4 ते 5 वाजता एक कमीत कमी भिजवायचं पीठ आणि छान त्याच्या गाठी फोडून भिजवून घ्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग 1 किलोला 8 लिटर पाणी घालायचं. तर तसं आम्ही 16-17 1 लिटर जास्त घातलं होतं पाणी, कारण नाचणी थोडीशी जाडसर दळली होती आम्ही, म्हणून मग 1 लिटर जास्त घातलं. तर साधारण तुम्ही तुमच्या पिठाप्रमाणे, जर बारीक पीठ असेल तर 1 लिटरला 1 किलोला 8 लिटर पाणी घालायचं. आणि जर मोठं सरसरीत जर असेल तर 1 किलो पिठाला 8.5 किंवा 9 लिटर पाणी घातलं तरी चालेल. तर आम्ही ते त्याच्यानंतर ते पाणी उकळून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की थोडीशी उकळी मोडायची आणि त्याच्यानंतर ते जे पीठ असतं ना आपण भिजवून घेतलेलं, ते थोडं थोडं घालत असं एक जण हलवत राहायचं, एका हाताने हलवायचं आणि एका हाताने ओतायचं. ह्याला शक्यतो 2 जण लागतात, म्हणजे कुणाची तरी हेल्प घ्यायची. मग एकटीने करणं थोडंसं म्हणजे अवघड जाईल तुम्हाला, मग थोडं थोडं करायला लागेल. तर जसं तुम्हाला पॉसिबल असेल तसं करून घ्यायचं. आणि एकदम सरसरीत असं हे पीठ आहे ना ते शिजवून घ्यायचं. एकदम जास्त घट्टसर हे नाही आणि जास्त पातळही नाही. एक 10 ते 15 मिनटं हे पीठ छान शिजवून द्यायचं. आणि त्याच्यामध्ये आम्ही तीळ, जिरे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक व्यवस्थित मिक्स करून झाकून एक 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि यातमध्ये तुम्ही थोडासा पापड खारसुद्धा घालू शकता, तर आम्ही काही नाही घातला. घट्ट झाले पीठ जरासं. अवताराकडे दुर्लक्ष करा तेवढं. गावाकडे आल्यापासून तोंडाकडे बघाय पण वेळ नाही आम्हाला. या ट्रॉलीमध्ये घालणार आहे आम्ही पापड आता. स्वच्छ करून घेतले, क्लीन एकदम करून घेतल्या. कुणी घेतल्या माहिती? स्वरा. चला आता आम्ही पीठ शिजले, पापड करून घेतो. तर आता सगळे पापड आम्ही मस्तपैकी बनवून घेतो आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये हे खट्ट वाळवून घ्यायचे, एकदम कडकडीत. आणि घट्ट टोपणाच्या किंवा एकदम एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. वर्ष किंवा 2 वर्ष होईपर्यंत या पापडांना काहीसुद्धा होत नाही. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.